मित्रांनो, तर माझं नाव आहे गणेश शिंदे आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे भटकंती ब्लॉग्स. अलिबागमध्ये आता कोलराई फोर्ट म्हणून या गडाला भेट देण्यासाठी आलो आहे. तुम्हाला हा संपूर्ण गड फिरून तुम्हाला दाखवणार आहे. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा. आणि गडावरती येण्यासाठी समोर जो रस्ता दिसतोय त्या रस्त्याने इकडून या रस्त्याने येऊन ते तुम्ही गाडी पार्क करू शकता. या एंट्री गेट आहे. या एंट्री गेटमधून आत जायचं आहे. तर पुढे तुम्हाला दाखवतो कसं वरती गडावरती जायचं. समोर हे तुम्ही दृश्य बघू शकता. काय सुंदर असा समुद्र आहे, समुद्र किनारा आहे आणि तो आहे गड. त्या गडावरती आपल्याला जायचं आहे. तर चला. ते समोरून या गेटमधून आत आल्यानंतर इथे आहे लाईट हाऊस. लाईट हाऊसमध्ये पहिला आपण जाऊया. समोर तुम्ही हे दृश्य पाहू शकता. किती सुंदर असा समुद्र आहे समोर आणि तिथे आहे गड. इथून आपण आल्यानंतर या गडावरती जाण्याच्या पायऱ्या. तर ह्या रस्त्याने आपण वरती जाऊ. चल. गडावरती चढण्यासाठी जास्त मोठी ट्रेक नाहीये. खूप सोपा असा गड आहे. तर अलिबागला जर आला तुम्ही तर या गडावरती भेट देऊ शकता. तर चला तर बघूया किती मोठा गड आहे आज हा. काय काय आहे गडावरती. गडावरती आपण येऊन पोहोचलोय. हा गडाचा पहिला बुरुज, हा दुसरा बुरुज दिसतोय. चला तर आज जाऊया आपण. गडाचा मागील दरवाजा दिसतोय आणि पायवाट आहे. उतरण्यासाठी शिड्या आहेत. हा गड बडका अवस्थेत दिसतोय थोडा. बघू शकता तुम्ही. या खिडकीतून बघू शकता गडाची अवस्था. पडझड झाली आहे गडाची. गडाची आता आपण दुसरी बाजू बघूया. तर हा दुसरा बुरुज दिसतोय गडाचा. चला तर. बघू शकता तुम्ही इथे एक तोफ आहे जी की समुद्राकडे करून उभी आहे. काय सुंदर असं दृश्य आहे समोर. ते गडाचा दरवाजा आहे.
गडाच्या दरवाजातून आपण आत जाऊया. गडाची रचना खूप भारी केलेली आहे. मस्त मस्त आहे, बघण्यासारखा किल्ला आहे. तुम्ही येऊ शकता, भेट देऊ शकता या गडाला. समोरून आत्ता आपण आलोय या रस्त्याने आणि ते समोर अजून एक गडावर बुरुज दिसतोय आणि तोफ आहे वाटतं समोर. तर तुम्ही बघू शकता आज तिन्ही बाजूने गडाच्या किती सुंदर असा समुद्र वेढलाय. एक नंबर. चला तर पुढे जाऊन बघूया अजून काय काय आहे. रस्त्याने जाताना बाजूला छोटंसं एक कदाचित तळं म्हणता येईल. त्यामध्ये पावसाळ्यामध्ये पिण्यासाठी पाणी वगैरे गडावरती वापर करण्यासाठी पाण्याचा कदाचित केला असावा. वरती बुरुजावरती जाऊन बघूया. गडावरील तिसरा समोर एक मंदिर दिसतंय. त्या मंदिरात जाऊया आपण. चला तर मग अजून पुढे काय काय आहे ते बघूया. ते एक बाजूला कदाचित हो इथे पाण्याचे कुंड आहे. खूप खोल दिसतंय आणि ते बाजूला पाणी काढण्यासाठी कोणीतरी कॅन ठेवलंय. इथून आपण आता वर आलोय. इथे बघू शकता पडका अवस्थेत वाडा दिसतोय. तर समोर अजून एक दरवाजा दिसतोय. या दरवाजामधून आत जाऊया. थोडीशी माहिती सांगायची म्हणजे त्या गडाची, हा 1500च्या काळामध्ये बांधलेला गड. आता खूप वास्तू बघितली तर खूप पडक्या अवस्थेत दिसतोय गड. इथे एक दरवाजा दिसतोय जो की मेन दरवाजा गडाच्या मागील बाजूस जाणारा. आणि इथं इथून पुढं आपण जाऊया सर. सुंदर अशी वास्तू आहे बघितला. आता आपण या वास्तूच्या मागील बाजूस आहे आणि आता इथून पुढे जाऊया. पुन्हा एकदा दरवाजा लागला. एक दरवाजा आहे.
हे गडाचे शेवटचे टोक. चला तर ते जाऊया आपण. ते गडाच्या शेवटच्या टोकामध्ये बघितलं तर इथे एक डागलेली तोफ दिसते, जी की समुद्राकडे तोंड करून उभी आहे. आणि इकडे ह्या बाजूला एक तोफ उभी आहे, जी की समुद्राकडे तोंड करून उभी आहे. जर कोणी या गडावरती दुश्मन गनिम हमला करायला आला तर ह्या तोफांनी त्यांना उत्तर देण्यात येते. बघू शकता तुम्ही किती सुंदर असं